नमस्कार मित्रांनो, हे डबे पाहून आपण समजलात असाल की आम्ही कुठे जातोय. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असेल तर आपल्याला लगेच समजून येईल आम्ही कुठे जातोय डबे घेऊन. अरे ह्या रस्त्यावरती आहे ना खूप गवत आले आणि गवताने बाजूला करायला लागतंय, कारण या गवतात भला मोठा विषारी साप आहे. त्याची आणि आमची भेट व्हावी अशी काही इच्छा नाही, पण पहिला आधी बाजूला करूया. चला. पावसाचं प्रमाण कमी झालं आणि आता चाललोय खेकडे पकडायला. काय ना कोयनी लावायला चाललोय. कोयन्याच्या जागी डबा आलं रे आता. आमच्या बरोबर आहे वैभव द मोगली. चला, पावसात ते झाले, आता जरा ऊन टाईप मध्ये बघूया भेटतात काय खेकडे. हो आम्ही चाललोय. मोगली बघा, स्पीड बघा मोगलीचा. गवतात बघून चालायचं. ऊन पडल्यावर काय असतं रे, सीन असतो ना. कोण दिसतो? मोठा दिसतो, मोठा मासा दिसतो इकडं. आता माझ चल वास येतोय ना. चल, चांगला आहे, त्याच्यामध्ये खेकड्यांचं खाद्य आहे एका डब्यात, त्यामुळे वास येतोय त्याचा त्याला. चला, वायर पण आहे इथे खाली, पायाखाली बघत बघत जावं लागतं. पाठच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये तसंच होतं. पाऊस होता तेव्हा खूप. आता ऊन पडायला लागलेलं आहे. लास्ट सीझन असेल हा खेकड्यांचा. अजून दोनदा सीझन येतो. ओके, मग ऊनच आता पडलंय. चला, आलो आता आमच्या पाकाडीच्या वाटेवर. इथं पाय फिरतात, म्हणजे असे तसे नाही. गडगडत आणि पायऱ्या बघत जायला लागतं. पायऱ्या गवतात दिसत नाहीत. सुकलंय थोडं थोडं गवत. चला, तर आपले जंगल की वाट में जा रहे हम. मोगली आमचा फुल फास्ट आहे. चप्पल सरतात आयुष्यात. चला, मोगली आहे आमचा पुढं. वातावरणामुळे थोडं फॉगी झाले लेन्स. तर जाऊया खाली. अरे मित्या काय बोलला? नाही काय, पायजाम सरतात आहेत. पाकाडी अशी ऊन पडले त्याच्यामुळे आता थोडी शेवाळ आले. तर कोण रे माटावर आलत? कोणतरी आलत वाटतं, पोहायला आलत का रे? कुठं माटावर आहेत? हा, काय रे, काय झालं? वराटतस का काय माहिती? कोणतरी पोरत वाटतं. कोणतरी पोरं पोहायला आलेली वाटतात आमच्या नदीवर. चला, गावात म्हणजे बघा, आता पाय झाला असता. पायाचा सीन दगडी खाली दिसत नाहीत. येते वाटते तुला? थोडं वाईट दिसत असेल. लेन्स झाले फॉग कॅमेराचे, त्यामुळं तसं वाईट दिसेल. चालवून घ्या थोडं, कारण अशा वातावरण थंड गरम असलं ना की हे होतं एकदम. कोण आलंय? कोणतरी माणसं आलीत. चला, आणि हे यानी पण वाटतं खेकडे पकडली नाहीत. किती आणलं? जो मजबूत खेकडा दिसतो त्यांच्या हातात. नाव काय आपलं? आशिष शितप. हे बघा, युट्यूबर. खेकडच ठेवली नाहीत. वाटतं आम्हाला काय भेटत नाही आता. भेटतील काय? आम्ही डबेवाले. हे काय, याला काय बोलतात? घरी काय कडगुल काय?
चला आता खाली जाऊया. चला आताच आपल्यासमोर काही जणांनी खेकडे नेलेले आहेत. आपल्याच गावातली माणसं आहेत. चला तर आम्हाला काय भेटतंय काय माहिती नाही, पण आम्ही डबे आणलेत. आमचा मोठा साठा आहे. काय भेटेल त्याच्यात बघू. चला जाऊ आपण. थोडा टाइम लागेल. मोगलीने आम्ही परत जातोय. दोघंच राहिलो माग. आमचा रोया गेलाय पुढं. आम्ही दोघंच मागे राहिलो. तो आमच्यापेक्षा स्पीड चालत होता. वायरी आता होते मधी पायाखाली. आलोय तसा आमचा मोगली जंगलमॅन आहे. वैभव त्याचं नाव आहे खरं, पण तो जंगलात फिरण्यात एकदम एक्सपर्ट आहे. त्यामुळे त्याला असं नाव त्याच्यामध्येच पडलंय. म्हणून बोलतोय ना मला नाव पडलंय द मोगली. थोडीशी लेन्स क्लिअर झाले. पाठी तुमचे जे व्हिडिओ दिसेल त्याच्यामध्ये थोडा फॉग होता, समजून आला नाही. आता नॉर्मल हे झालाय. खाली नदी आहे बघा. पाऊस नाही तर नदी कमी झाले. असं आहे. हे पाईपांमुळे प्रॉब्लेम होतं. आधी मध्ये पाईप आहेत पाण्याचे. हे बघा तर जुगाड चाललाय. आपले डब्बे बिब्बे हे बघा पाईप आहेत असे मध्ये. हे बघा असं जंगल आहे चारी साईडला. आणि ऊन पडल्यामुळे आता काय प्रॉब्लेम नाही एवढा. मोगली गेलाय. रोया आता अगोदरच आलाय डबे बांधायला. आता मटेरियल काढतोय आतलं. खेकड्यांचं आवडतं खाद्य. खेकड्यांचं आवडतं खाद्य म्हणजे कोंबड्यांचं वेस्टेज आहे ते त्याने डब्यात टाकलं नाही. आणि ते आता एक एक आपले एवढे जेवढे डबे आहेत डब्यांमध्ये टाकणार. नदी बघा पाऊस नाही, नदीमुळे एक आहे असं आहे. आणि हा मोगली बोलतो माझा फोटो काढा. असे एक बनवून त्या डब्यामध्ये टाकणार. हे घ्या चालला आता डबे लावायसाठी. त्या साईडला जाईल मला वाटतं, खालच्या साईडला किंवा इकडं पाठच्या वेळेसारख्या वरती इथं असे मेन स्पॉटला जाणार आहे. बघा इकडून मला वाटतं खालच्या साईडला जातोय. असा खालीच चाललाय. चला मोकली बोलतोय तिकडं चल, पण आपल्याला पाय मोडून घ्यायचे हौस नाही घसरकुंडीवरनं. हा वाटत इथनं गेला खाली रोया. मला इथं जाईल मठाचा हा जो पोर्शन आहे लास्टवाला तिथे जाईल. तो सर मोगलीचा टाइमपास चाललाय. खेकडे पकायचा, हाताने पकडायचा विचार चाललाय त्याचा. असं आहे. मोगली आमचा हाताने पण पकडू शकता. हा बघा इथं ए खाली जाणार एक अडचण नाही तर इंगली नाही तर इचडा यायचा. इंगली आणि इचडा म्हणजे विंचू आणि इंगली एक असतं प्रकार. स्कॉर्पिओचा बेकारवाला प्रकार आहे तो इंगली. पाण्यातलं जनावर पण असतं याच्यामध्ये. मला वाटतं डबे घेऊन एकदम खाली गेलाय तो सर. आम्ही इथंच टाइमपास करतो. वैभव आहे, मी आहे, नदी आहे आणि काय पाणी आहे. एक डब्बा हा बघा वैभवचं माझ्या चालले फोटो सेशन करायचं सांगतोय. पडतात ह्या दगडाच्या. अजून पालांमध्ये पण असतात. आपल्याला कुठं सापडू शकतात आता? खाली सापडू शकतात. काय बोलतोस काय? बघ सापडलं तर तुला एक चॉकलेट. कोणतं? किटकॅट चालेल ना? बघू. अरे पाण्यात जाऊ नको पडशील. आम्ही वैभवला हा बोलतो इथून आम्ही पोहत यायचो खाली असे, कारण पाणी जास्त असतं पावसात तेव्हा तो पोहत येतो. आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तो बघा रोया डब्बा लावून आता ह्या साईडला आलाय मठाच्या खालच्या साईडला. आता तिथं कपडे काढायला लागतात कारण पाण्याची हाईट जास्त आहे.
हाईट जास्त असल्यामुळे त्याला कपडे काढूनच तिथं जायला लागेल. आणि आमचा मोगली उत्साहित झालाय पोहण्यासाठी, पण तो आताच आजारपणातून बाहेर आलाय, त्यामुळे मी काय पाठवणार नाही, कारण त्याचे घरचे आम्हाला चोपतील. तर बघा डब्बा लावायला पाणी केवढं आहे तुम्हाला दाखवतो. तिथं त्याच्या कमरेच्या वर गेलंय. आता थोडा 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 पुढं पुढे येतो बघा, आतमध्ये गेला. तिकडे अशी गब आहे. हा तिथे एक गब आहे, त्या गबीमध्ये लावायला लागतो. अरे गपरा, तिथं जाऊन हे करायचं आहे काय? थांब, आंघोळ नाही घेता. याला बघा किती उत्साह झालाय, आंघोळ घेते त्याला वाटते, पण तो लावतोय डब्बे आपल्या खेकड्यांचे. मस्त की पाण्यामध्ये बसलोय, पाणी वाहत आहे आपल्या इथून चारी साईडनी. हे असं पाणी वाहत चाललंय, एकदम मस्त फील आहे पाण्यात बसून राहण्याचा. दगडावरती बसलोय आणि आपल्या गावच्या पाण्याच्या नदीमध्ये म्हणजे नदीतील पाण्यात मस्तपैकी शांत बसून राहून आनंद घेतोय पाण्याचा पण. तर बघा रोहित डबा लावून आलेला आहे. पुढे पुढे येतोय डबा लावून. दिसला नसेल तुम्हाला, आता आला असेल पुढे. अजून दुसरे डबे घेऊन जाईल आता येऊन. इतर राहिलाय तो फक्त एकच डबा राहिलाय, तो डबा लावून झाला की झालं. मग आपण बघूया चांगल्या ठिकाणी डबे आहे. हा लास्टचा वाला लावू म्हणजे थोडेफार जास्त भेटतील आपल्याला खेकडे. इकडे वरच्या साईडलाच लावायला लागतील असं वाटतंय. बघू, शेवटचा विचार शेवटला. आता डबे लावून आलेले आहे, खालचे डबे लावून झालेले आहेत. तर राहिलेत 1-2 डबे राहिलेत, ते लावूया. एकच डबा राहिला आता जास्तीत जास्त. हा डबा कुठं लावायचा? हा डबा इथे लावणार आहे समोर. कसा लावायचा ते तुम्हाला बघायला भेटेल परत एकदा. एवढ्या दगडी आहेत, त्याच्यातून चालत यायला लागतंय. तर आमचा वैभव घेऊन चाललाय त्या डब्याला. जा, ते हेडफोन दे. माझे हेडफोन घेऊन चालला होता, पाण्यात बसला. तर हेडफोनचा बोलतात ना, शेवटचा दिवस असेल हेडफोनचा पण एकदम. चला असे पुढं पुढं जातात. तर आता चाललाय, वैभवने दिलाय डबा आता तिथं डबा लावायला चालला आता तिथं. वैभव मस्ती करतोय पाण्यामध्ये, असं आहे. त्या ठिकाणी जाऊन डबा लावणार आहे इथं अगदी. डबा घेतलाय, त्या एक दगडा खालून त्याला बरोबर नाही वाटला, आता पुढे घेऊन चाललाय. हा बघा मोगल्याची मस्ती बघा, आता परत आजारी पडणार आहे हा. ए मोगली ये, विजू नको, इकडे डब्बा लावूया. अजून गबीमध्ये जातं वाटतं. आपण पण रिस्क घेऊन आतमध्ये आलोय. डब्बा लागलेला आहे तिथं आणि मोगल्याची मजा चालली इथं. दगड घेतलाय, असे दगड ठेवायला लागतो. दगड असे लावले ना तर थोडं ते वाहून जात नाही. आणि मोगली मध्ये मध्ये येतोय. मोगल्या गप बस जा. हे बघा, दगड घेऊन जायला लागतात आणि दगड तिथं लावून ठेवावं लागतात त्याच्यावर. मोगली आमचा मुद्दामून भिजतोय त्या पाण्या धबधब्यासारख्या छोट्या आमच्या. ए अरे य फेस आलाय दुधासारखा तिथं. घरात जाऊन नक्की मार खाणार. याचा भावाने व्हिडिओ बघितला, त्याच्या का फटके आहेत त्याला. असं झाला आपला डब्बा पण लावून तिथं. तर रिटर्न जर्नी आपली. अरे हा मोगल्या बघ काय करतो. ये चल जायचं आता. झालीला डब्बा लावून आता घरात जायची बारी. ये या मोगले, वैभव ये लवकर. चला घरात जाऊया. जाताना तर आता
वेळ झाल्या, संध्याकाळची वेळ आहे, 4 वाजलेत. मोगली मुद्दामून भिजतोय. त्याच्या भावाला नाव सांगणार आहे मी. आला होता पण मग आम्ही नाही भिजवला त्याला. मुद्दामून भिजलाय. असं आहे. हा बघा म्हणतो भिजलो, स्वतःहून भिजलास. बेडूक चिपकलाय म्हणतो इथं. हा बेडूक हाय. चल तो काय नाही करत ये. चला पॅन्टी बिंटी भिजल्यात, आता घरात जायचं आहे. मोगली माझी काठी घे तिथली. भाऊ चालला वरती. आता आम्ही रोया म्हणजे चाललाय वरती आणि मोगल्यानी पण माझी काठी घेतला नाही. चल मोगल्या पुढे राहा पायाखाली बघायला. चला नदीला टाटा बाय बाय. आता बघूया उद्या सकाळी येऊ आम्ही नदीवर आणि बघू डबे घेऊन जाऊ, किती भेटतात किती नाही. चलो आता आपली ही रिटर्न जर्नी सुरू आहे. चलो. डेंजर पाय सरकता. तुला पाण्यात कोणी एवढं भिजायला सांगितलं? हा मीच सांगितलं मला. मोगली आता धावत धावत चाललाय वरती. जाऊन जाता जाता दम लागल. बघा असं आहे. मोगल्या हात लावू नको कशाला. वेली असू दे नाही तर केली कोण येईल त्याच्यातनं. हिरवावाला हिरवावाला आला ना मग असं आहे. हिरवावाल्याचा सीन डेंजर असतो. हे बघा असे खाली वेली पण आलेल्या आहेत. काय असतं बेडूक? आता कुठं पाण्याच्या बाहेर काय काय असतात एवढे पण नाही. आता चढ लागलाय परत. गाडी चढत नाही. गेअर टाक, सेकंड टाक पहिला, नंतर फर्स्ट टाक. नाहीच चढली तर चढते हळूहळू. चला लय पटापट काम झालेलं आपलं एकदम. 1 तासाभरात उरकून रिटर्न. हे पाठच्या दाखवलेलं पाण्याचं टाकर. असं घोडे पाणी प्यायचे इथं पहिल्या काळात, शिवकाळामध्ये. आता आम्ही आता नाही, आता हे पिढी. चला वर आलोय जवळजवळ. पाकडी जवळ येतो आता. पाकडी जवळून नंतर पुढं जाऊ. चला आलोय पाकडीच्या जवळ. तर पाकडीच्या जवळ आल्यावर दम लागल. चढण फुल आहे. तेव्हा सुनील शेट्टी सरांच्या मूवीमधलं एक गाणं आठवल. हायूक हायूक हाय हाय वालं. सगळ्यांनाच आठवतं. अशीच चढ आहे. ह्याला ना आठवता कारण हा आताच्या जमान्याचा आहे. कारण त्याला ते गाणी पण माहिती नाही. आता त्यांच्या ह्याच्यात नवीन गाणी आलेली आहेत. नवीन जुनी गाणी नाही आठवत ना. हे जंगल पाठीमागचं आणि पुढं. मला बोलते तू राहा, मी जातो पुढं. मी पण येतोय स्पीडनी मॅच करतो थोडं. चला आलोय. अशा पायऱ्या चढत आता वर ये पटकन बोलतोय. मोगलीला घरात काहीतरी खाऊ वगैरे आणलाय. दम लागलाय त्याला. पाणी पियाचं आहे वाटतं. आणि मला बोलतो हे होणार नाही, मला दम नाही लागत बोलतो. जंगलाचा व्ह्यू वरनं. तर आलोय आपल्या जवळपास. चला अंधाराकडून उजेडाकडे प्रवेश चाललाय. हे बघा अंधाराकडून उजेडाकडे आलो आपण. म्हणजे जंगलातून आपल्या घरांकडे.
होय. असं आहे. चला वरती डोंगर दिसतोय समोरचा आणि हा वैभव आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दम मला लागलाय बघा. बोलतो गाडी चढत नाही बोलतोय. सांभाळून चालायला लागतं खाली खाली बघून. असं आहे. आलो आता आमच्या घरांच्या जवळ. इकडे पकडून घरी चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण जे खेकड्यांसाठीचे डबे लावले होते नदीवर त्यामध्ये बघा किती मोठ्या आकाराचे खेकडे सापडलेत आपल्याला. हा खेकडा रोयाने पकडलेला आहे. आता मग त्याचा आकार बघा. एक एक खेकडा किती मोठ्या आकाराचा आहे. टोपात तुम्हाला दिसत असेल. आणि हा खेकडे आहेत ना असे खूप मोठे मोठे सापडले आपल्याला. कारण आता सीझन आहे ना कमी कमी होत जातो आणि त्याच्यामुळे ह्यांचा साईज आहे ना थोडी मोठी असते. आणि आपल्याला भेटलेत खेकडे एवढे नाही भेटलेत, कमीच भेटलेत. जे प्रमाणात भेटतात त्याच्यापेक्षा कमीच आहेत. आणि आता त्यांचा आहे ना हे आंगडे हे फेंदे असं बाजूला करून ठेवतोय कारण लगेचच आपल्याला हे बनवून खायचे आहेत. दुपारी आपल्याला बोलतात ना लंचला पाहिजे ते खेकडे त्यामुळे. आणि रिटर्नचा व्हिडिओ काय आपला झालेला नाही आहे कारण धुका असतं आणि धुक्यामध्ये काय एवढं क्लिअर दिसत नाही, ती मजा नाही येणार. त्यामुळे डायरेक्ट आपल्या घरी आल्यावरच आणि ते खेकडे काढल्यावरच तिथे व्हिडिओ बनवला आहे. जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.